पातेले घेतलं, गॅस चालू केला आणि पातेल्यामध्ये एक गडवा पाणी टाकलं. आता अर्धा गडवा टाकणार आहे मी. याला पाक बनवून घ्यायचा आहे. आता मी या वाटीने 3 वाटी साखर घेतलेली आहे. याच्यामध्ये पाक बनवायसाठी टाकायला. छान आता आपली साखर ही विरघळू द्यायची आहे. छान मिक्स करून घेते आणि आपल्याला अशी पळी सारखी अशी याच्यामध्ये करावं लागते. तर अशी पळी कधीही गॅसवर न ठेवता अशी एक छोटी प्लेट ठेवायची आणि त्याच्यामध्ये ही पळी किंवा चम्मच याच्यामध्ये असा ठेवून द्यायचा, म्हणजे आपला जेणेकरून गॅस खाली नाही खराब होत. आता इथे मी हे गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे, फोडून घेते. पूर्ण काढून घेते त्यातलं. आता ही मी दुधानं गुलाबजामची छान असं गोळा बांधून घेते. घट्टसर आपल्याला लावायचं आहे. हे जास्त पातळ नाही करायचं. हे छान असं गोळा तयार केलेला आहे. हे इथं आपला पाक पण छान असा तळलेला आहे. त्याचे गुलाबजामचे गोळे तयार करून घेऊया. छोटे छोटे मला जशी हवी ती साईज ठेवू शकता. या साईजचे केलेले आहेत हे. छान असे पटपट करून घ्यायचे आहेत. करून घेते मी. खूप छान होते गुलाबजाम हे. बघू शकता किती छान असे गोळे बनवलेले आहेत. इथे गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे गुलाबजाम आपली तळायसाठी. पूर्ण गोळ्या बनवून घेतल्या मी. आपलं तेल तापलेलं आहे. गुलाबजाम तळून घेऊया. जास्त सुद्धा तेल नाही तापू द्यायचं आहे. आता इथं गुलाबजामुन हे तळून घेते. आणि पाक सुद्धा तिकडं झालेला आहे. थोडे थोडे टाकून मी तळून घेते याला. मोठे छान असे फुगायले आहेत गुलाबजाम. त्याला मंद आचेवर छान असं तळून घेते. गुलाबजाम छान तळलेले आहेत हे आणि याला काढून घेते. थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आहे त्याला.
इथे दुसरी सुद्धा टाकून घेते, तेलात छान तळून घेते याला. ही सुद्धा छान अशी तळलेली आहेत. आणि गुलाबजामुन मंद आचेवरच तळून घ्यावं लागतं, तर खूप छान होतात तसे तळले की. आता इथं पाक आपला थोडा थंड झालेला आहे आणि याच्यामध्ये हे गुलाबजामुन सोडून देऊया. पूर्ण सोडून देते याच्यामध्ये. आणि पाक व्यवस्थित झालं की लगेच हे गुलाबजामुन असे पाक पिते, तर पूर्ण पाक असा हे शोषून घेते ते. याला आता थोडा वेळ झाकून ठेवते. आणि पाक सुद्धा व्यवस्थित झाला आहे, जास्त पण नाही आणि कमी पण नाही झाला. याच्यामध्ये इलायची, ड्रायफ्रूट न काहीच टाकणार नाही आहे, असंच ठेवणार आहे याला. किती छान झालेले आहेत ते. बघू शकता खूप छान असे गुलाबजामुन झालेले आहेत. इथे पूर्ण मी प्लेटमध्ये एका छोट्या वाटीमध्ये काढून घेते. आणि असे मऊसूत झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत. असे कोणताही गुलाबजामुन असा